गटाचे आमदार या ठिकाणी हातात फलक घेऊन आलेले की बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नाही। संजय भाऊ काय सांगणार, कशासाठी तुम्ही मागणी करताय? आम्ही शिक्षकाची मागणी करत आहोत। मुलं रस्त्यावर बसत आहे, मुलं शाळा स्वतःच पाड्यावरती बसून राहतं आणि शून्य शिक्षकी शाळा आमच्याकडे जवळपास 30 ते 40 शाळा शून्य शिक्षकी आहे, 300 शिक्षक कमी आहे आणि याच्यावर अजून शासनाचं लक्ष नाही। शिक्षण जेव्हा एका वनी विधानसभा क्षेत्रात 300 शिक्षक नाही तर महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल शिक्षणाची, आणि याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही। तुम्ही याच्यावर लिहिलंय सर आम्ही इथे आहोत, तुम्ही कुठे आहात? मला पाठवलं आहे, आम्ही इथं आहोत, तुम्ही काय करून राहिले विधानसभेत? आम्ही प्रश्न मांडत आहोत तरी याच्यावरती काही उत्तर नाही। शिक्षक अजूनपर्यंत कोणी शिक्षकाची भरती नाही आणि जे अभियानात शिक्षक जे कॉन्ट्रॅक्टरी दराने घेतले होते ते सुद्धा अजून काढून टाकले। 11 महिन्याचा त्यांचा पिरियड झाले, त्या उपोषणाला बसले आहे। आज या नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि सगळे शिक्षक लोक तिथं उपोषणाला बसले आहेत, त्याच्यावर सुद्धा कोणाचं लक्ष नाही, कोणी जाऊन पाहायला तयार नाही तिथं। विद्यार्थी म्हणताय की सर कुठे आहे, शिक्षक कुठे आहे, तुम्ही म्हणताय शिक्षण मंत्री कुठे आहे? आम्ही शिक्षण मंत्र्याला विचारतो का हे काय करून राहिले तुम्ही? एका विधानसभेत 300 शिक्षक कमी आहे तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ही दर्शवण्याच्या ठिकाणी निदर्शने करतात। वणीचे आमदार संजय देरकर या ठिकाणी सभागृह परिसरात आलेले आहे। मागणी आहे की ग्रामीण भागांमध्ये सगळ्या विधानसभेत ही समस्या आहे की पुरेसे शिक्षक नाही आणि ते शिक्षक मिळावे ही मागणी घेऊन ते या ठिकाणी आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। थँक्यू संजय भाऊ।